थांबा जरा आणि ही सगळी नाटकं थांबवा प्लीज. मी काय विचारते हे कळतंय का तुम्हाला? वहिनी, जर खरंच तुम्हाला तुमच्या वागण्याचा पश्चाताप झाला असेल तर ते तुमच्या वागण्यातनं दिसू द्या. मग बघा, सगळे विश्वास ठेवतील तुमच्यावर. नाही गानू, नाही ना, ते शक्य नाही. आता कोणी माझ्यावर विश्वास ठेवणार नाही गानू. का शक्य नाहीये? ठरवलं तर सगळं शक्य आहे. वहिनी, तुम्ही मनाने वाईट नाही आहात. फक्त तुमचा माझ्यावर थोडासा राग, थोडा नाही थोडा जास्तच राग, म्हणून असं वागताय तुम्ही. म्हणून हे सगळं तुमच्या हातातनं घडतंय. पण वहिनी, तुम्ही जरा विचार करा. एक आयुष्य आहे आपल्याकडे वहिनी. त्यात आपण दुसऱ्यांच्या प्रती राग, रुसवा, हेवे दावे हे सगळं जर मनात ठेवलं तर त्या आयुष्याला काय अर्थ आहे? अनु, सॉरी अनु. खरंच म्हणजे तू इतकी चांगली आहेस ना, इतकी चांगली आहेस, म्हणजे या क्षणी माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही माहितीये मला, खरंच माहितीये. पण तरी तू मला समजून घेतेस ग. कारण तुम्ही माझ्या आहात, माझ्या घराचा एक भाग आहात. तुम्ही बदलण्याचा प्रयत्न करताय, मग नाही का मी तुम्हाला समजून घेणार? नाही का मी तुम्हाला हा चान्स देणार? मला माझं कुटुंब एकत्र हवंय वहिनी. आणि वहिनी, खरं सांगू का, मला दादांची खूप काळजी वाटते. तुम्ही गेल्यानंतर ते खूप खचलेत वहिनी, खूप हल्लेत. अनु, राजन माझं तोंड सुद्धा बघणार नाही ग. असं नाहीये वहिनी. असं का वाटतंय तुम्हाला? राजन दादांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. ते तुम्हाला खूप मिस करतात. खरं बोलतेस अनु? हो वहिनी, अगदी खरं बोलते. त्यामुळे वहिनी, आता चला आपण घरी जाऊया. याल ना आपल्या घरी? घरी? आपल्या घरी याल ना? रडू नका, बस. आता रडायचं नाहीये वहिनी. आईंनी मला दान करायला सांगितलं होतं, तर ते करून येते. मग जाऊया. हा, आलेच. आपल्या घरी म्हणे, त्याच घरात तू माझ्या थोबाडीत मारली होतीस अनु. जन्मात विसरणार नाहीये मी ते. आता बघ, तुला अशी बदनाम करते की कुठे तोंड दाखवायला जागा उरणार नाही तुला. सौ अनुप्रिय अविनाश पाटकर. बाबा, पिहू, अजून अनुवहिनी आली नाही? अनु, ए अनु, अगं मला जेवायला वाढ, भूक लागली आहे. आजी, आई अजून आली नाहीये. काय? अगं जेवणाची वेळ झाली तरी अजून आली नाही? म्हणजे असं काय करतेस आई? तूच तिला देवळात पाठवलंस ना. मग देवळात जाऊन यायला वेळ लागतो ना. स्वयंपाक करून गेली ना तू? हो. मग जेवणाची सोय झाली आहे तुझी? हो बाबा, हो. नाही बोलणार तुझ्या बायकोला. तुझी आई काय उपाशी राहिली काय, मेली काय, तुला काही फरक पडणार नाही. आई, अगं काय बोलतेस तू? आत्ता दादा म्हणाला ना की जेवण झालंय, तुला भूक लागलीये ना, चल मी वाढते. चल जा.
आईच आली असणार. हा मानू. अनु, हा सगळं काय प्रकार आहे? तू या बाईला घेऊन घरात परत का आलीयस? नाहीतर काय, हिनं आम्हाला पोलिसात दिलं आणि त्या बाईला तू घरात घेऊन आलीस. अगं का घेऊन आलीस तिला? अगं काय वाटतं की नाही तुला? आई अहो मी काय चाललंय काय अहो ऐका ना, मी सांगते. एक मिनिट अनु, या बाबतीत मला तुझं काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. ही बाई मला या घरात नकोय, बस विषय संपला. दादा 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 एक मिनिट. ऐका ना प्लीज, थांबा ना. अनु, तिला सांग, तिने एक पाऊल जरी पुढे टाकलं ना तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही. तिला जायला सांग. दादा तुम्ही त्यांचं ऐकून तरी. आई अगं काय करतेस तू हे? तू विसरलीस का सीमा काकूने काय काय केलंय ते? पिहू आणि नाही या वहिनी, जरी तू सगळं विसरली असशील आणि मोठ्या मनाने सीमा वहिनीला परत घरात घ्यायचा विचार असेल, तर घरात जे काही झालंय ते आम्ही कोणीही विसरलेलो नाहीये.